तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही दोघं मिळून जेजुरीला चाललो होतो. तर एक आमच्यासोबत एक किस्सा झाला. गणेश सांग काय झालं. हे हायवे दिसतोय का हायवे, त्या हायवेवर खाली घाट उतरून गेल्यावर पोलीसवाले इथं ट्रॉफिकवाले घाट उतरून गेल्यावर पुण्यात घुसायच्या टायमाला इतके भयंकर पोलीसवाले इथं ब्लॅक पैसा असा घेतात की पैसा दिल्याशी सोडितच नाही. तर असा किस्सा झाला की आम्हाला पहिल्या सूट धरल्या काय बोलले, इकडला हायवे दाखव, हायवे दाखव, हायवे धरल्या बोलले फाईन आहे 5,000 रुपये, लायसन नाही आमच्याकडं म्हणून. तर आम्ही काय म्हणलं, मॅडम लायसन माझं होतं पण माझं लायसन दाखविलं नाही. तर गाडी चालवाय दीपक होता, ते म्हणले चालत नाही असं. पुन्हा 5 मिनिटांनी म्हणले की तुम्ही जाऊन 500 रुपये आणा, ऑनलाईन टाकू शकत नाहीत, कॅश द्या. तर 500 रुपये आणा. आम्ही पुढे गेलो समोर. इतका भयंकर किस्सा झाला की समोर गेलो आणि माझ्या मागं दीपक आला फोनवर बोलत, मॅडम राहिला तिकडंच. आम्ही समोर गेलो, समोर ब्रिज होता, ब्रिजहून यांगताना आम्हाला डबल गाठलं मॅडमने. चला तर हे रात्र लावीन इथं किस्सा सांगायला. भेटू नंतर पुढच्या प्रवासामध्ये. मित्रांनो, घाटामध्ये थोडा वेळ थांबलो होतो. आता इकडे समोर जाते. तर जेवण करायला एका हॉटेलवर थांबलेलो आहेत. गणेश शेठकडून खर्च आहे. गणेश शेठ इथं बसलेले आहे. काय म्हणता गणेश शेठ तुम्ही? काय आता जेवण सुरूच आहे आणि जाऊ. गणेश शेठ म्हणायला लागले नाश्ता करू आणि जाऊ. यायला नाश्ता आता आमचा. चल वाहत वगैरे करू तर. कोट
एलकोट एलकोट जय मल्हार. मित्रांनो, तर आत्ताच खंडोबा देवाच्या गडावरून आत्ताच दर्शन करून झालेलं असून आता आम्ही बानुदेवीच्या गडावर चाललेलो आहे. तसं तर मी खंडोबाला इथून मागे 1-2 वेळेस आलतो, पण मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. हा, त्याच्यामुळे याच्यासोबत आलो. मी कालच बीडवरून आलो. तुम्ही याच्या पाठीमागचा जर व्हिडिओ बघितला नसेल तो पण व्हिडिओ बघून घ्या. आणि इथून पुढं मी व्हिडिओ काढन मी. मित्रांनो, आता 2 पोरं दिसले होते. त्यांना विचारलं बानुदेवीचा गड किती लांब आहे, तर ते बोलले 1 ते 1.5 तास लागतं, भरपूर लांब आहे. तर आता माझी गणेशची तर इथंच हवा टाईट झालेली आहे. काय वाटतं गणेश तुला, जास्तीत तिथपर्यंत का रस्त्यातच पंक्चर होईल? मला आता वाटत नाही मी जाईन तिथपर्यंत, कारण तिथवर नजर तिथवर दिसतोय गड. तिथवर कसे जायचं आता? अरे जवळच आहे, आपण गावाकडे जातो. ते बघा, गावाकडे डोंगराने एवढं फिरतो तर नाही काय ते लांब आपल्यासाठी. तुम्हाला आता माहित नसेल, आम्ही बेडकर ओळखी टाकतो. मग बीडला लागते. मित्रांनो, बानुदेवीच्या गडावर चाललो होतो, अर्ध्यातच थांबलो त्या कमानीपाशी. पाऊस आलेला आहे, तर आपण गणेशला विचारू बानुदेवीच्या गडाला जायचं का नको. नको बाबा, बहुत लांब आहे. हे बघा आता इकडं हे गड किती लांब आहे, आणि तिथून नंतर पुढं 2 किलोमीटर आहे चलत जायचं डोंगरातून. हे बघा इकडं. बस जिरली गाड्या आमची इथंच. तर हा व्हिडिओ इथंच एंड करू. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, फॉलो करा आणि 4 मित्रांना शेअर करा. 5 पण केलं तरी चालते. चला.